परभणीच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवणारे विधान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी केले। संजय जाधव यांनी पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा दिली आहे। परभणीमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना त्यांनी ज्या पक्षाने मोठं केलं त्याची प्रतारणा करणार नाही, मी आज पक्षात आहे मात्र उद्या काय होईल सांगता येणार नाही असं सूचक वक्तव्य केलं। त्यावर आता खासदार संजय राऊतांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। मी पक्षाचा आजही आदर करतो, कालही करीत होतो, उद्याही करणार। त्याच्यामुळे मी मोठा झालो, त्याच्याशी प्रतारणा मी कधी केली नाही आणि करायची मानसिकता सुद्धा नाही। परंतु शेवटी परिस्थिती काय काय निर्माण होईल ती उद्याची आज नाही सांगू शकणार, म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह टाकून सोडतो। शेवटी राजकारण आता समाजकारणावर अवलंबून राहिलेलं नाही, आर्थिक निकषावर राजकारणाला मोठं आता बळ मिळालेलं आहे। मतदाराला सुद्धा वाटतंय की मला किती नगदी मिळणार आहे ते बघा। मतदानाच्या दिवशी मोठ्या मोठ्या परिवारातले लोक पैसे मागत नव्हते, पण माझ्या घरात 7 मतं आहेत बरं का म्हणून जाणीव करून देत होते। हे बी आम्ही अनुभवलंय। त्यामुळे अशा बदलत्या परिस्थितीत काय काय भूमिका कोण कोण घेते ती बघून सगळ्या भूमिका ठरवून वेळ होत नाही। तुमच्या पक्षाचे खासदार संजय बंडू जाधव हे मागच्या अनेक दिवसापासून तुमच्या बैठकीला देखील होते, पण त्यांनी काल एका हॉस्पिटलच्या आयोजन कार्यक्रमाला एक विधान केलं की त्यांच्या संबंधी की मी आज इकडे आहे, उद्याचं मला काही सांगता येत नाही। काय एकीकडे चर्चेला उदाहरण आहे की ते शिंदेकडे जातील किंवा परत भाजपाकडे जातील, हे एक महत्वाचं विधान त्यांनी केलं। हे महत्वाचं विधान आहे असं मी मानतच नाही। संजय बंडू जाधव हे त्यांची जी कीर्ती आहे जी एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून राहिलेली आहे। अनेक संकटामध्ये फाटाफुटीमध्ये ते शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत किंवा बाळासाहेब ठाकरेंबरोबर, उद्धव ठाकरे यांच्या बरोबर राहिले। त्यांनी अशा प्रकारचं जर विधान केलं असेल तर त्यांची भावना समजून घेतली पाहिजे आणि नक्कीच आम्ही त्यांच्याशी चर्चा करू। ते नक्की कोणत्या संदर्भात ते बोललेले आहे।